मी केला अशी कोणाची भावना नाही। असो या ठिकाणी आपल्या गावच्या उपसरपंच आदरणीय लंगडेताई यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं। मंथनमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे भूषण बोधले महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, आपल्या गावच्या सरपंच सुषमाताई, तात्यासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य व माजी सभापती, मारुती सर, मुकुंद देशमुख, माजी सरपंच, रमेश सर, माजी ग्रामपंचायत सदस्य, चेअरमॅन बिभीषण पाटील, अर्जुन देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, भागवत तौर, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर आणि सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य, येथे जमलेले सर्व पालक आणि 7वी ते सर्व गुणवंत विद्यार्थी, सर्वांना माझा नमस्कार। आज आपण इथे मंथन परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी सर्वजण जमा झालेले आहोत। आपल्या शाळेने राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि केंद्रामध्ये घवघवीत असे यश मिळवले आहे। त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि त्यांना सर्व पालकांचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते। मंथन ही परीक्षा केवळ शालेय शिक्षणाचं मूल्यांकन नसते, तर विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, त्यांचा अभ्यास, त्यांची चिकाटी आणि वेळेचे व्यवस्थापन या सर्वांची चाचणी असते। आणि या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। माझा 2.5 वर्ष झालं या शाळेचे संपर्क आहे आणि मी नेहमीच पाहते की या शाळेतील सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करत असतात। आणि मध्येच आपले सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला, त्याची खरंच खूप सर्वत्र चर्चा आहे। आपल्या गावचे शिक्षक कोकाटे सर मला म्हणत होते की मॅडम आपल्या शाळेने खूप असा छान सांस्कृतिक कार्यक्रम घेतला। हो म्हणलं सर, आपल्या जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम झाला नसेल असा आपल्या शाळेने कार्यक्रम घेतला। आणि एवढेच नाही तर अलीकडे जी सहल गेली होती त्या सहलीमध्ये जे पैसे उरले होते ते पैसे सुद्धा सर्व पालकांना जेव घालून ते पैसे परत देण्यात आले, हे सुद्धा खूप कौतुकाची गोष्ट आहे। सर म्हणाले की हा म्हणजे बरोबर आहे म्हणले, सगळ्या शाळांमध्ये असं घडत नाही, त्यामुळे खरंच ही कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। आणि ही सहल शाळेतील सर्व शिक्षकांनी अत्यंत यशस्वीरित्या कठोर मेहनतीतून पार पाडली। सगळ्या गावाचे शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य या सहलीला लागले आणि आमच्या ग्रामपंचायतचे तर सहकार्य सदैव शाळेला असतेच, परंतु आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य तात्यासाहेब देशमुख यांनी या सहलीला जे विद्यार्थी गरीब आहेत त्यांना फीस भरण्याची ज्यांची ऐपत नाही त्या 4 विद्यार्थ्यांची 12,000 रुपये अशी फीस भरली। आणि जेव्हा पाटील सरांनी त्यांना फोन केला की असा पालक मेळावा आहे आणि विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे, त्यात सर्व पालकांना बोलून त्यांचे उरलेले पैसे परत द्यायचे तर तुम्ही पण या, तेव्हा त्यांनी ते पैसे घेण्यासाठी आले तर नाहीतच, पण त्याच्यात आणखीन ते 1200 रुपये उरले होते, त्यामध्ये आणखी 900 रुपये घातले आणि 2100 रुपये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी माझ्यातर्फे राहू दे असे सांगितले। ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे। असं नेहमी सहकार सर्वांचं वैयक्तिक असो किंवा ग्रामपंचायत मार्फत असो सर्वांची सहकारी शाळेला असते। आणि पालकांची ही जबाबदारी आहे की पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे, शाळेमध्ये काय शिकवले, काय होमवर्क दिला हे पालकांनी पाहिले पाहिजे। त्यामुळे मुलांनाही वाटते की आपल्या आईवडिलांचे पण आपल्याकडे लक्ष आहे, कारण शिक्षण हीच खरी संपत्ती असते। त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। मंथन परीक्षेत तर सर्व मुलांनी घवघवीत यश मिळवले आहे, पण स्कॉलरशिप परीक्षेमध्येही काही प्रमाणात का होईना असेच मुलं यश मिळवतील अशी मी अपेक्षा करते। आणि पाटील सरांना मी सांगू इच्छिते की मुंडे सरांनी एक प्रथा चालू केली होती की कॉलेज जे मुलं मेरिटमध्ये येतील त्या मुलांच्या पाठीमागे जे शिक्षक मेहनत घेणारे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यामागे 5,000 रुपये बक्षीस ठेवले होते।